जवळची माणसे दूर जात आहे, याचं खूप वाईट वाटतंय. मनाला प्रचंड यातना होतात. रक्ताचं नातं सुद्धा टिकत नाही. जवळचे नातेवाईक तर नातं टिकवताना दिसत नाही. अनेक वर्षापासूनची मैत्री दम तोडायला लागली. 25 वर्ष सांभाळत असलेली मैत्री एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी सहज तोडली जात आहे. कळायला मार्ग नाही. कोणी प्रत्येकानं कसं वागावं, कुणाशी काय बोलावं. आमचा एक काळ होता. माणसं एकमेकांना समजून घेत होती, नातेगोते एकमेकांना समजून घेत होते. भौतिक सुख फारशी नव्हती, पण तरीही प्रत्येकाच्या मनामनात आदर होता, एकमेकांविषयी आपुलकी होती, जिव्हाळा होता, प्रेम होतं. एकमेकांच्या समस्या एकमेकांना सांगितल्या जात होत्या. सुखादुखामध्ये नातेवाईक, मित्र, आप्तगण हे एकमेकांच्या सुखादुखामध्ये सहभागी होत होते. असा आमचा काळ होता. म्हणजे आमचं बालपण सुद्धा चांगलं गेलं आणि तरुणपण सुद्धा चांगलं गेलं. आणि आज आम्ही सूर्यास्ताकडे, जीवनाचा जो सूर्यास्त असतो त्या सूर्यास्ताकडे वळलेले आहोत. आज तंत्रज्ञान युग आहे. विज्ञानाने खूप प्रगती झालेली आहे. तरी पण हा जो काही इंटरनेटचा विषय आहे, मोबाईलवरच सगळे माणसं, मग ते इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, जे काही असेल त्या सगळ्यांवर मुलं मुली, म्हातारे कोतारे सगळेच मोबाईलवरच राहत असतात. काही हरकत नाही, परंतु त्याला लिमिट असावं. घरामध्ये जितकेही मेंबर आहेत तितके मेंबर त्या लोकांकडे मोबाईल आहेत. प्रत्येक सदस्य घरातला हा मोबाईलवर असतो. त्याच्यामुळे एकमेकांशी बोलायला वेळ नाही. पूर्वी आमच्या काळामध्ये मोबाईल नव्हते, त्यामुळे घरातले परिवारातील जे सदस्य असायचे, आई बा भाऊ बहिणी, काका चुलत्यांचे, काकांचे लेकरं, मुलं मुली, असे सगळे आम्ही एकत्र बसायचो आणि अनेक सामाजिक धार्मिक विषयावर चर्चा व्हायच्या. सांस्कृतिक विषयावर सुद्धा चर्चा व्हायच्या. त्यामुळे माणूस हा प्रगल्भ बनायचा, प्रतिभावंत बनायचा, विचाराची देवाणघेवाण व्हायची आणि त्याच्यामधूनच ही मुलं घडत जायची. आम्ही सुद्धा असेच घडलो. पुस्तकं आम्हाला वेळ जर असला तर आम्ही पुस्तकं वाचत असू. आमचे वडील आम्हाला सर्व धर्माचं जे काही ज्ञान असेल ते आम्हाला ते सांगत असत. प्रत्येक धर्माचं ज्ञान हे माझ्या वडिलांना होतं. त्यांचा अभ्यास तेवढा दांडगा होता, ते विचारवंत होते आणि ते आम्हाला बसून अनेक गोष्टी सांगायचे, इतिहास सांगायचे, इतिहासातल्या गोष्टी सांगायचे, जीवन कसं जगावं, सुख दुःख कशी पेलावी याबद्दल मार्गदर्शन करायचे. अशा गोष्टी तेव्हा चालायच्या. आज जिव्हाळा संपला, नाते गोते दूर गेले, कोणी कोणाचं राहिलं नाही असं वाटतं. बाहेरून ड्युटीहून आलेले मुलं घरात आई वडील असतात त्यांच्याशी बोलत नाही. आले, जेवण केलं किंवा जे काही कामं असतात त्यांची केली म्हणजे ते आपल्या बेडरूममध्ये किंवा आपल्या रूममध्ये जातात आणि ते मोबाईलवरच व्यस्त असतात. मग ते त्यांच्या ऑफिसचे फोन असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील त्याच्यावर राहतात आणि तासनतास ते फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर ते राहतात. ठीक आहे, काही हरकत नाही, परंतु यामुळे नातीगोती हे संपुष्टात आलेली आहे, दुरावलेली आहेत. कारण घरामध्ये प्रत्येकाच्या म्हातारा माणूस असतो. म्हाताऱ्या माणसाला काय कशाची गरज उरलेली नसते, फक्त त्याला गरज असते त्याच्यासोबत 2 प्रेमाचे शब्द बोलण्याची. जर ते 2 प्रेमाचे शब्द बोलायला घरातल्या तरुण मंडळीकडे वेळ नसेल तर म्हातारे माणसं हे उदास झालेली असतात. ते उदासीनतेकडे वळलेली असतात. त्यांना आनंद वाटत नाही, कशातच संतुष्ट वाटत नाही, समाधान मिळत नाही. त्यांना असं वाटतं की आपण घरामध्ये एखाद्या फर्निचर सारखे पडलेले आहोत. आपल्या आयुष्यामध्ये हे जे काही मुलं आहेत किंवा आपले काही नातलग आहेत किंवा आपण ज्या मुलांना जन्म दिला, त्यांना लहानचं मोठं केलं, ज्या मुलांसाठी आपण अनेक खस्ता खाल्ल्या,
त्या मुलांना आपल्यासोबत बोलायला जर वेळ नाही तर आपलं जीवन हे अजिबात काहीही कामाचं नाही. आणि म्हणून ते असे कंटाळलेले असतात किंवा उदासीन झालेले असतात. त्यांना मग त्यांचं मन कशातच रमत नाही, मन कशातच लागत नाही. घरात नातवंड जर असले, नातवंडांशी जर ते बोलले किंवा त्याच्याशी जर व्यवस्थित वागले राहिले, त्या मुलामध्ये नातामध्ये जर ते खेळत राहिले तर शाळेतून मुलगा येतो, तो काहीतरी एखादा शब्द जर चुकीचा बोलला तर मग ती सून असेल, लेक असेल, तर त्यांना असं वाटते की हे यांचे संस्कार आहेत घरातले, मग ते आजीचे किंवा आजोबाचे, यांनी बिघडवला, मुलगा आमचा बिघडवला. तेव्हा खरंच नाना पाटेकरच्या नटसम्राट या मराठी पिक्चरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ते जे नाटक आहे आणि त्याच्यामधून जो काही सिनेमा तयार झालेला आहे नटसम्राट नाना पाटेकरचा, ती अवस्था अनेक लोकांची आज झालेली आहे. खूप मुलं श्रीमंत झाली, खूप शिकली, पण त्यांचे आईवडील जर सुखी नसतील, समाधानी नसतील, तर त्यांचं जीवन हे मनुष्य योनीत किंवा मानवामध्ये त्यांचा जो जन्म झाला तो निरर्थक आहे असं मला वाटतं. कारण माणसानं माणसाशी माणुसकीने वागावं, माणसानं माणसाप्रमाणेच राहावं, हे आपणच म्हणतोय. हे कोणाचं तरी ब्रीद आहे आणि आपण जर ते आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष कृतीत आपण त्याचं आचरण करत नसू तर आपण पशुतुल्य आहोत, आपण पशु समान आहोत. असं जर नसतं तर अनेक श्रीमंत लोकांचे, अनेक मोठमोठ्या पदावर विराजमान झालेल्या लोकांचे आई वडील हे वृद्धाश्रमाकडे वळले नसते किंवा वृद्धाश्रमात राहायला गेले नसते. ज्यांचे आई वडील वृद्धाश्रमात राहतात त्यांनी काय पाप केलं सांगा बरं? त्यांचं काय चुकलं? मुलांना जन्म देऊन त्यांनी गुन्हा केला असंच झालं ना. त्यांनी मुलांना शिकवलं, मोठमोठ्या नोकऱ्यावर मुलं लागले, लठ्ठ पगार आहे, म्हणजे लग्न झालं, बायको आली, मुलं झाले, म्हणजे आई वडील कुचकामी झाले, असंच ते होतंय. तर हे चुकीचं आहे. कृपा करून मुलींनी आपले जे म्हातारे आई वडील आहेत, ज्यांनी 50च्या वर जे गेलेले आहेत, 60च्या वर जे आई वडील गेलेले आहेत, कृपा करून त्यांच्या मानसिक भावना जपा, त्यांना प्रेम द्या, त्यांच्याशी 2 शब्द प्रेमाने बोला, आपुलकीने वागा, प्रेमाने बोला. बस एवढंच त्यांना सध्या त्यांच्या त्या वयानुसार त्यांना तितकीच गरज आहे. त्यांना तुमच्या पैशाची गरज नाही, तुमच्या धन दौलतीची गरज नाही, त्यांना पंचपक्वान्न खाण्याची गरज नाही. त्यांना फक्त गरज आहे, ते फक्त प्रेमाचे भुकेले आहे. त्यांना 2 शब्द तुम्ही फक्त प्रेमानं बोला, प्रेमानंच त्यांच्याशी राहा आणि आपुलकीने त्यांची चौकशी करा. तुझं आई बाबा यांना विचारा की तुमचं काही दुखते का, तुमचा चेहरा का कोमजला, तुम्ही आज नाराज का दिसता. अशा प्रकारे आपण आपल्या घरात असलेल्या जे काही ज्येष्ठ पुरुष असतात, स्त्री पुरुष, त्यांची काळजी घ्या. आणि असं जर केलं, म्हणतात ना की जो आई वडिलाची सेवा करतो तो मेवा खातो. जो मनुष्य किंवा मुलगी किंवा मुलगा आई वडिलांची सेवा करत असेल, आई वडिलांची सेवा म्हणजे काय त्यांचे रोजच हातपाय दाबावं लागत नाही, पण जे आई वडिलांची काळजी घेत असतात किंवा काळजी घेत राहतात त्या मुलींना आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी राहत नाही. आई वडिलांचा आशीर्वाद हा मुलांना असतो, पण आई वडिलांचं जर मन दुखवलं, ते जर रडत राहिले, त्यांच्या डोळ्यातून जर तुमच्या बोलण्याने अश्रू येत असतील, तुमच्या उद्धट वागण्याने जर त्यांना त्रास होत असेल, तर तुमचं जीवन अजिबात चांगलं नाही आणि तुम्ही जीवनामध्ये सुखी कदापिही राहू शकत नाही असं मला वाटतं.